ठीक आहे, ओमराजे निंबाळकर आपल्या सोबत आहेत, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत ते. ओमराजे, आज तुम्ही रस्त्यावर उतरला, सत्ताधारी म्हणतात तुम्हाला काय करायचं नाहीये, मेहनत करायची नाही, काय करायचं नाही, तुम्हाला फक्त अराजक करायचं या देशामध्ये, गोंधळ निर्माण करायचा. आता काय काय शब्द वापरले, कांगावा करायचा, खूप. आता अनिल भाऊंकडे जेवढे शब्द आहेत तेवढे त्यांनी वापरून टाकले तुमच्याबद्दलचे. पण आज देशाची जनता ऐकतीये, सांगा तुम्ही का उतरलात रस्त्यावर? मला अनिल भाऊंना एवढं सांगायचंय की निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कधी उपस्थित व्हायला लागलं? आता महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार ह्या पक्षाच्या चिन्हाशी सारदम्य असणारं चिन्ह, त्या ठिकाणी पिपाणी, त्या पिपाणीला कुणीही तुतारी म्हणत नाही, पण त्याला तुतारी नाव द्यायचं आणि ते चिन्ह त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर आणायचं. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे निवडणूक लढवली. माझ्या पक्षाचं चिन्ह होतं मशाल. बरोबर माझ्या मशीनच्या 2 नंबरच्या मशीनवर 2 नंबरलाच निंबाळकर नावाचा माणूस आणायचा आणि त्याचं चिन्ह जे आहे त्या मशालीला सारदम्य असणारं चिमणी द्यायचं. त्या माणसानं 23,000 मतं घेतलीत ह्या लोकसभेच्या गेलेल्या निवडणुकीत. मला वाटतं हे निवडणूक आयोग मग पारदर्शक कसं? इथं निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही का? निवडणूक आयोगाच्या लक्षात येत नाही का किंवा या पिपाणी ही जी लग्नात वाजवायची पिपाणी असते त्याला तुतारी म्हणत नाहीत, मग तिला तुतारी नाव का दिलंय? त्या तुतारीमुळे किती जागा गेल्या ह्याच्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं लेखी म्हणणं त्यांचं ते निवडणूक आयोगाकडे दिलंय, तरी पण निवडणूक आयोग त्यात दुरुस्ती करायला तयार नाही. मग निवडणूक आयोग पारदर्शकपणे काम करत नाही ही वस्तुस्थिती दिसते ना आपल्याला सगळ्याला समोर. आणि बोंडेजींना मला प्रश्न विचारायचा आहे की मुख्य निवडणूक आयुक्ताची जी नेमणूक होती पूर्वी, ती नेमणूक कशी व्हायची? देशाचे सरन्यायाधीश असायचे, त्याच्यात पंतप्रधान असायचे, त्याच्यात राज्यसभेचा विरोधी पक्षनेता असायचा, लोकसभेचा विरोधी पक्षनेता असायचा आणि कायदेमंत्री असायचा. म्हणजे सत्ताधारी पक्षातली 2 मतं, विरोधी पक्षातली 2 मतं आणि एक सरन्यायाधीशाचं जे मत आहे ते निष्प्रभ असायचं आणि त्याच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त नेमला जायचा. का कायदा बदलला? आणि त्याच्यामध्ये सरन्यायाधीश तुम्ही त्या ठिकाणी वगळून टाकलं, कायदे मंत्री आणि पंतप्रधान ही 2 मतं सत्ताधारी पक्षाची झाली, विरोधी पक्ष नेता. आता 2 मताच्या विरुद्ध 1 मताचा काही उपयोग होणारच नाही. म्हणजे देशाचा मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्यापासून त्या ठिकाणी तुम्ही कायद्यात बदल करता. आणि निवडणूक आयोग कसं वागतंय हे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत बघितलंय ना. समजा मी 3,29,000 मताच्या फरकानं आलो, पण माझी निवडणूक जर 20,000 मताच्या फरकात असती तर त्या निंबाळकरनं आज 23,000 मतं घेतलेत ना. माझ्या नावाचा आणि माझ्या चिन्हाचा सारदम्य असलेला वापर करून त्याच्या वरच्याही उमेदवाराला 500 मतं आहेत, खालच्याही उमेदवाराला 500 मतं आहेत, पण माझ्या नावाशी सारदम्य असल्यामुळं, माझ्या चिन्हाशी सारदम्य असल्यामुळं त्या माणसानं 23,000 मतं घेतली. आणि शेवटी लोकशाहीमध्ये एका मतानं विजय हा सुद्धा विजय असतो. अशा पद्धतीनं हे सगळं करतं ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आज जे रस्त्यावर उतरायचं कारण तेच आहे की राहुल गांधींनी पुराव्यानिशी त्या ठिकाणी दाखवून दिलंय की एक माणूस 3 ठिकाणी जाऊन कसा मतदान करतोय, एका फ्लॅटमध्ये 80 लोकांची मताची नोंदणी कशी झाली. मला वाटतं ह्याच्यावर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देणं किंवा अगदी खरं. ओमराजे, मी विचारतो पटकन, मला अनिल भाऊंची प्रतिक्रिया घ्यायची. टू द पॉइंट तुम्ही विचारलंय. अनिल भाऊ विरोधक म्हणतायत ये अंदर की बात है, निवडणूक आयोग आपके साथ है. कितीतरी उदाहरणं त्यांनी दिली. ट्रम्पेट सारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या कायम तुमच्याच पथ्यावर का पडतात, हा त्यांचा सवाल आहे. ओमराजेंना मी एकच गोष्ट विचारतो की नावाशी साधर्म्य असलेला उमेदवार हा का निवडणूक आयोगानं दिलेला आहे? चिन्ह ट्रम्पेट, ज्या ट्रम्पेटनं साताऱ्याची खासदारकी गेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची, तुम्हाला आठवत असेल. विलासजी ऐका प्लीज. निवडणुकीचे फ्री चिन्ह जे आहे ते फ्री चिन्ह अगोदरच निवडणूक आयोगाने घोषित केलेले असतात. आता तेच म्हणणं आहे की हे फ्री चिन्ह त्या मशालीशी सारदम्य असणार आणि ट्रम्पेट ओमराजे आपण बोलत होता तेव्हा मी बोलत नव्हतो, त्याच्यामुळे मी फक्त सांगतोय. नाही, पूर्ण ऐका ना. मी जेव्हा उभा होतो अपक्ष म्हणून, मी शिटी चिन्ह घेतलं होतं आणि त्याच्यासारखंच कुकरचं चिन्ह दुसऱ्याने घेतलं होतं. त्यांनी पण 10,000 मतं घेतले. आता त्या याच्यामधले शिटी आणि कुकर सारखं
नाही, त्यांच्या बोंडे साहेब, पिपाणी आणि या त्या चिन्हाच्या सारखं. बद्दल आणि तक्रार आणि नोंदवलेली म्हणून आहे. सांगतो जे free राष्ट्रवादी चिन्ह आहे, काँग्रेस जे free पक्ष, चिन्ह शरद आहे, पवार जे ह्या पक्षानं तक्रार जे नोंदवली free निवडणूक चिन्ह आहे, आयोगाकडे की चिन्ह जे साधम्य जे असल्यामुळे जे मतं फ्री जात आहेत. चिन्ह आहे, जे फ्री चिन्ह आहे ते फ्री चिन्ह घेण्याचा अधिकार त्या उमेदवाराला असतो. आणि तीन चिन्ह त्याला नोट करावे लागतात. आणि ते जर चिन्ह दुसऱ्या कोणी मागितलेलं नसलं तर त्या इंडिपेंडंट अपक्ष उमेदवाराला मिळतात. आता यामध्ये निवडणूक आयोग कुठे आला? आणि त्यामुळं ओमराजे तुम्ही जिंकून आले त्याच्याबद्दल अभिनंदन. बोंडे परंतु साहेब, हारले निवडणूक असते, आयोग हारले ते फ्री असते चिन्ह तर तो लोकशाहीचा. तुमच्या नाही, कमळाच्या नाही, चिन्हाशी आणि- अनिल साधम्य भाऊ, असणारे एखादं म्हणजे चिन्ह निवडणूक ठीक आहे, आयोगाने तुम्हाला ठेवलंय का बाजू तिथं? मांडायची आहे. नाही, अरे कमळाच्या चिन्हाशी मला साधम्य हे असणारं सांगा, एखादं चिन्ह निवडणूक मला आयोगानं फ्री हे चिन्ह म्हणून सांगा, ठेवलंय का? तुमच्या गुलाबाचं निंबाळ- फूल वगैरे त्याच्या उलट एखादं- बघा, निंबाळ- त्याच्या उलट अरे, बघा, अपक्ष आमच्या उमेदवाराचं मशालीची नाव साधम्य असणारं निंबाळकर, चिन्ह ठेवलंय. अपक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष पक्षाच्या उमेदवाराचं तुतारी नाव वाजवणाऱ्या निंबाळकर काय माणसाला निवडणूक आयोगानं ठेवलंय का? त्याच्याशी साधम्य असणारं अपक्ष पिपाणी उमेदवाराचं ठेवलंय, नाव नाव त्याला निवडणूक तुतारी आयोगाने दिलंय. ठेवलंय का? बरं आणि अनिल भाऊ मी येतो निवडणूक तुमच्याकडे आयोगाने येतो. बाकी ठेवलंय का? पाहुण्यांना पण मला चर्चेत आणायचं आहे. खरं तर सत्ताधाऱ्यांकडून तुम्ही आज बाजू मांडताय आणि खरं तर निवडणूक आयोगाचा एखादा अधिकारी यायला पाहिजे होता. माझी खूप इच्छा आहे त्यांनी यायला पाहिजे होतं आणि तो उत्तर द्यायला पाहिजे होतं. मला विलासजी, मला हे माझं सांगा, तर म्हणणं आहे जोपर्यंत की निवडणूक आयोग किंवा आयोगाला कोणत्याही तक्रार अधिकाऱ्याकडे तुम्ही राष्ट्रवादी लेखी तक्रार काँग्रेस करत पक्ष, नाही शरद तोपर्यंत काही पवारांनी होत नाही. तक्रार पत्रकार केली. परिषदेने जमत नाही की हे त्या राहुल गांधीला पण माहिती आहे. पिपाणीला तुतारी पण नाव राहुल नाही, द्यावं. गांधीला पत्रकार त्याला परिषदेचं सांगितलं तुमचं पाहिजे. फारसं पटत नाही, मला राहुल माहिती आहे ते. गांधीला आपले गोंधळ करायचा आहे. हा Anarchy आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत. अतुल लोंढे ते म्हणतात की तुम्हाला आज मुख्यमंत्री पण काय म्हणाले तुम्ही ऐकलं असेल, तुमच्याकडे पुरावे आहेत ना, मग ते पुरावे घेऊन शपथपत्रावर तुम्ही का देत नाही आहेत? तुम्ही घाबरताय कशाला, हा त्यांचा मुद्दा आहे. आणि एक प्रकारे फक्त लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि वादळ उठवून द्यायचं, धुरळा उठवायचा, अशा प्रकारची रणनीती काँग्रेसची आहे असा आरोप तुमच्यावरती केला जातोय. खरंच असं होतंय का की तुम्हाला या सगळ्यात पारदर्शकता आणायची? विलास, आम्ही मूर्ख नाही आहे ना, आम्ही मूर्ख नाही आहे. म्हणून ते जे मूर्खपणा करत आहेत आणि त्या मूर्खपणाला लॉ ग्रॅज्युएट असलेले आमचे सुविद्य मुख्यमंत्री जे आहेत ते त्याला दुजोरा देत आहेत. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. बरं, मला सांग विलास, जे रावत होते निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांनी काय मुद्दा लक्षात आणून दिला? सेक्शन 33 प्रमाणे तुम्ही कुठलं ऑब्जेक्शन घेऊ शकता की समरी रिव्हिजन झालं असेल किंवा आता SIR सुरू आहे, त्याच्यानंतर जे पब्लिकेशन होतं वोटर लिस्टचं त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठी तो नियम आहे. हा आम्ही काय केलेलं आहे तर जी वोटर लिस्टमध्ये जी गडबड घोटाळे झालेले आहे ते गडबड घोटाळे पुढे आणलेले आहे. आता राहिला प्रश्न ऍफिडेव्हिटचा. ऍफिडेव्हिट कशावर द्यावं लागतं विलास? माझं स्वतःचं डॉक्युमेंट असेल तर मी त्याच्यावर ऍफिडेव्हिट दिलं ना साईन करून की हे माझं डॉक्युमेंट खरं आहे. अरे निवडणूक आयोगाचे दस्तावेज आहे ना, ऍफिडेव्हिट कशाला पाहिजे याच्यामध्ये? ते म्हणत असतील आम्ही दिलंच नाही तुम्हाला, कसं मिळालं असं? ज्ञानेश कुमार जे आहेत नाही विलास, आता तू असा प्रश्न विचारू नको, मला तुला काही म्हणायचं नाही आहे. हे निवडणूक आयोगाकडनं सर्टिफाईड पेपर्स आहेत सगळे हे घेतलेले, हे सर्टिफाईड स्टॅम्प्ड अँड साईन बाय इलेक्शन कमिशन. त्यामुळे तू असं म्हणू नको. ते त्यांच्याकडनं सर्टिफाईड डॉक्युमेंट घेतलेले आहे, 7 फूट लांबीचे डॉक्युमेंट आहे एका कॉन्स्टिट्युन्सीचे. आणि हे सांगतात डिजिटल. मग ते निवडणूक मुख्य आयुक्त काय म्हणतात, राजीव कुमार जे होते आता, ते म्हणतात की 3600 वर्ष लागतील. अरे तुम्ही आम्हाला मशीन रिडेबल लिस्ट द्या ना, तुम्हाला 15 मिनिटात AI मध्ये काढून दाखवतो तुम्ही काय काय गडबडी केल्या. 15 मिनिटात पूर्ण देशाच्या 545 कॉन्स्टिट्युन्सीच्या 542. हे जे उत्तरं दिल्या जात आहेत, हे जे पाठ दाखवले जात आहे स्पष्टपणे दिसत आहे. आता SIR मध्ये ज्ञानेश कुमारने द्यावं ना, ते इलेक्शन कमिशनचे आहेत, द्यावं त्यांनी ऍफिडेव्हिट करून की सगळे खरे आहे. BLOनी माफी मागितलेली आहे विलास, माफी मागितलेली आहे की आम्ही तुमचा फॉर्म परस्पर भरला, सह्या केल्या, गार्डनमध्ये भरून राहिले फॉर्म. त्यांचे मंत्री आहेत गिरिराज सिंग, त्यांचे 7 मेलेले नातेवाईक लिस्टमध्ये आहे आणि जिवंत असलेले लोक जे आहेत ते मेलेले दाखवलेले आहेत. जर तुम्ही 65 लाख लोकांना काढलेलं आहे तर त्यांनी ऑब्जेक्शन कशाच्या भरोशावर घ्यायचं? तुम्ही जेव्हा तिथे पब्लिश कराल की ऍड्रेस भेटले नाही, तुम्ही उपलब्ध नव्हतात, तुम्ही मृत दाखवलेले आहे, तरच ऑब्जेक्शन घेता येईल ना. तुम्ही दाखवत नाहीये. सुप्रीम कोर्ट सांगतं की तुम्ही आधार कार्ड घ्या. आता जे 11 डॉक्युमेंट दिलेले आहे ते आधार कार्ड शिवाय निघत नाहीत. तुमचं निवासी आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो ते आधार शिवाय निघत नाही, पण आधार कार्ड चालत नाही, निवासी सर्टिफिकेट चालतं. म्हणजे जे गोरगरीब लोक आहेत त्यांनी 400 रुपये 500 रुपये 1000 रुपये खर्च करायचे डॉक्युमेंट्सवर. हा धंदा जो आहे ना हा स्पष्टपणे पकडला गेलेला आहे. हे निवडणूक हारलेले आहे. अरे त्या देशाचे प्रधानमंत्री निवडणूक हारले आहे, 6 राऊंडमध्ये मागे होते.
गडबड घोटाळे करून आलेले हे लोक आहे, हे खोटं बोलतात, ऍफिडेव्हिट सांगतात. तुमचेच डॉक्युमेंट आम्ही कशाला ऍफिडेव्हिट करू? तुम्ही सर्टिफाय करून दिलेलं आहे आम्हाला. सर्टिफाय आलेल्या डॉक्युमेंटला ऍफिडेव्हिट करावं लागतं का? आणि सेक्शन 20 मध्ये ज्याच्यामध्ये समरी रिव्हिजन झालं असेल किंवा आता जे SIR झालेलं आहे, चालू आहे, गडबड घोटाळा घापा करून निवडणूक जिंकण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये द्यावं लागतं. ते त्याच्यामध्ये लिस्ट देत नाही की 65 लाख लोक का बाहेर झालेले आहे. सगळं जे आहे ना हे खोटारडेपण आहे. आज खासदार चाललेले होते, ऐका ना विलास, शेवटला आज खासदार चालले होते. खासदारांपैकी त्यांनी सांगायचं की तुम्ही 30 प्रतिनिधी फक्त आतमध्ये येतील, तुम्ही खासदारांना जेलमध्ये घेऊन जाता. आणि बरोबर 2 वाजता पुन्हा सभागृह सुरू होणार होतं, तर तुम्ही 2:16 त्यांना सोडता आणि बिलं पास करून घेता. या देशाचा कायदा, लोकांचं जीवन ठरवणारा BNS, ज्याला आपण IPC, CPC, CRPC मध्ये बदल केले, असेच 148 खासदार जे आहे त्यांना निलंबित करून तो कायदा पास केलेला आहे. कसा त्याला कायदा म्हणता येईल? हे सगळं जे आहे ना ह्या देशामध्ये हुकुमशाहीकडे चाललेलं आहे. आज अनिल बोंडेंना कदाचित चांगला वाटत असेल, ते खासदार आहेत, पण मला माहित आहे ही इज अ डेमोक्रेटिक पर्सन. त्यांना कळेल की जेव्हा हुकुमशाही येईल ना, जे जात्यात आहे सुपात जातील, जे सुपात आहे ते जात्यात जातील. आज त्यांना आनंद आहे, त्यांना सुद्धा उभं राहू देणार नाही ते नरेंद्र मोदी. कोणालाच उभं राहू देणार, आताही उभं नाही राहू देत म्हणा, तसा काही प्रश्न नाही आहे. पण या देशाची लोकशाही जर अडचणीमध्ये असेल आणि अशा पद्धतीच्या उघड्या डोळ्यांनी चोऱ्या माऱ्या लूटमार चालू असेल तर काँग्रेस ऐकणार नाही. हे यांनी काय फरक पडत नाही. आम्ही यांना घाबरत नाही. यांना कायद्याप्रमाणे काम करावं लागेल, यांना संविधानापर्यंत प्रमाणे काम करावं लागेल आणि यांना बाध्य करू. कारण या देशाची शेवटले न्यायालय जे आहे ना ते जनतेचं न्यायालय आहे, लोकशाही आहे. आणि त्या जनतेच्या न्यायालयात येण्याचं कारण जनतेला कळत आहे. जनता सुज्ञ आहे.